राज्यातील बोगस सोयाबीन बियाणांसंदर्भात अखेर सरकारला जाग आली आहे। निकृष्ट सोयाबीन बियाणं प्रकरणी आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उच्चस्तरीय बैठक घेतील। अकोला जिल्ह्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात बोगस आणि निकृष्ट सोयाबीन बियाणं वितरणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आज या मुद्द्यावरती चर्चा करण्यात येणार आहे। या बैठकीसाठी अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांना विशेष आमंत्रण देण्यात आलंय। या बैठकीत बियाणं तपासणीच्या कार्यपद्धतीत बदलांसंदर्भात नवीन एसओपी तयार करण्याबाबतही विचार विनिमय होणार आहे। दरम्यान राज्यातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणांमुळे फसवणूक झाली, उगवण झाली नाही अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या संदर्भात दोषी कंपन्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिलंय। सोयाबीन फसवणुकीच्या बाबतीमध्ये साधारणतः 10 जिल्ह्यामध्ये जास्त तक्रारी आलेल्या आहेत। 5638 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते आणि त्यापैकी जवळजवळ 581 नमुने हे प्रमाणित आलेले आहेत आणि बियाणे प्रमाणित आढळून आलेल्या कंपन्या कृषी विभागातर्फे 181 प्रकरणी न्यायालयामध्ये कोर्ट केसेस दाखल करण्यात येत आहेत। जे असे बियाणे कंपन्या ज्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली त्यांच्यावर निश्चित प्रकारे कडकात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल। हिंगोली जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या कामकाजावरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून सोयाबीन बियाणांची खरेदी केली, पेरणीही पूर्ण केली। मात्र आता त्यानंतर बियाणांचा तपासणी अहवाल समोर आलाय। कृषी विभागानं घेतलेल्या नमुन्यांपैकी तब्बल 34 नमुन्यांची उगवण क्षमता कमी असल्याचं प्रयोगशाळेनं स्पष्ट केलंय। हा अहवाल वेळेत जाहीर झाला असता तर अनेक शेतकऱ्यांचं नुकसान टळलं असतं। हिंगोली जिल्ह्यात यंदा सोयाबीन पेरणीनंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बियाणं उगवलंच नाही। आतापर्यंत 16 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या। हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। नियमानुसार बाजारात विक्रीसाठी आलेल्या बियाणांचे नमुने कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाकडून घेतले जातात आणि उगवण क्षमतेची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते। हिंगोली जिल्ह्यातूनही असे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र वेळेत हा अहवाल न आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। ज्या ठिकाणी विलंब होऊ लागलेला आहे त्याच्यामध्ये जे आहे आम्ही अप्रूव्ह कारवाई करणार आहे। तो विषय जे आहे ते आम्हाला आता घेण्यात आलेला आहे आम्ही की भाई ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट मार्फत पण जे आहे ते वेळेवर तपासणी जी आहे तो केली पाहिजे। त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी विलंब झाला असते त्याच्यामध्ये आम्ही अप्रूव्ह कारवाई करणार आहे। आणि आज जे आहे ते आम्ही ऑलरेडी याच्यामध्ये त्यांना सूचना दिलेली आहे की जे आपण आपल्याकडे रिपोर्ट आलेली आहे तो सर्वांना जे आहे ते माहिती राहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जे आहे आपण सर्वांना ते सांगून पण द्यावा। मोस्टली ते प्रेस नोट पण देतील आता।